ही एका प्रकारची असणारी गांडुगिरी असावी त्या ठिकाणी मानतो. गांडुगिरी करणारे जे आहेत त्यांना मतदान करणारा, ही हिमतीने असणारं या ठिकाणी सगळं घडवलंय त्यांना तुम्ही मतदान करणार आहात. हे बोलायचं धाडस बाबासाहेब आंबेडकरांचे नातूच करू शकतो. RSS, भाजप व मोदीला प्रकाश आंबेडकरांनी घाम फोडला. ऑपरेशन सिंदूरवरून प्रकाश आंबेडकर प्रचंड भडकले. मीडियाशी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर चांगलीच टीका केली. असल्या गांडूमुळे ही लढाई हारली. हे गांडू करणारे सरकार आहे. येणाऱ्या निवडणुकीत गांडू करणाऱ्या सरकारला निवडून देणार आहात का हिमतीने लढणाऱ्यांना, असा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला आहे. पाहूया ते काय म्हणाले. माझं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही जिंकणारे युद्ध हारण्याच्या परिस्थितीत का घेऊन गेला, याचं भारतीय जनता पक्ष, RSS या दोघांनी खुलासा करणं त्याच्यातलं महत्वाचं आहे. 20, 25, 30 वर्ष चाललेला अतिरेकी हल्ला ही थांबवण्याची संधी होती. पाकिस्तान हे टेररिस्टचं ऍक्सेस आहे. असं असताना एका बाजूला बलुचिस्तान यांच्या स्वातंत्र्याचा लढा सुरुवात आहे. तुम्हाला हे ऍक्सेस पूर्णपणे संपवण्याची संधी होती. ती संधी तुम्ही का घालवलीत याचा खुलासा आपण असणार करा. जनतेला आम्ही असं आवाहन करतोय की हे जिंकणारी लढाई सोडणं किंवा हारणं ही एका प्रकारची असणारी गांडुगिरी असावी त्या ठिकाणी मानतोय. तेव्हा येणाऱ्या मतदानामध्ये तुम्हाला गांडुगिरी करणारे जे आहेत त्यांना मतदान करणार आहात, की हिमतीने असणारं या ठिकाणी सगळं घडवलंय त्यांना तुम्ही मतदान करणार आहात, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथे राहणार आहे. मतदारामधलं सुद्धा न लढणारा आणि लढणारा, जो न लढणारा आहे तो ह्या गांडुगिरीच्या राजकारणाला मतदान करेल आणि जो लढणारा जो आहे तो हिम्मतवाल्याला मतदान करेल.